शेतकरी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर अमोल पाटील. आपल्या विभागून डोस पद्धती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणाला मागील 4 महिन्यामध्ये या प्लॉटमध्ये केलेल्या प्रॅक्टिसची आज आपण माहिती देणार आहोत. तर पाठीमागं आपण जे व्हिडिओ आलेले होते, त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण एक व्हिडिओ केला होता 20 डिसेंबर रोजी लागवड केल्यानंतर. मला वाटतं 22 डिसेंबर रोजी मला वाटतं तो व्हिडिओ केला होता. आणि त्यानंतर 21-22 फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ केला होता, म्हणजे 2 महिने कंप्लीट झाल्यानंतर. आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या प्लॉटचा आज वय झालेला आहे 4 महिने. 120 दिवस पूर्ण झालेले आहेत ह्या प्लॉटला. आणि याच्यामध्ये या 4 महिन्यामध्ये, जे आज 20 एप्रिल आहे, या 4 महिन्यामध्ये जी काय प्रॅक्टिस आपण केलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला सांगणार आहोत. विभागून डोस पद्धती म्हणजे रासायनिक खताचा बेसल डोस हा शरीरामध्ये न टाकता गरजेपुरता लागेल तसा त्या पिकाला आठवड्यातून एक वेळा असे 10-10 किलो खताचे शेड्यूल जे आहे ते आपण सांगत असतो. आणि ज्यामध्ये ज्या नॉर्मल ग्रेड आहेत तीच खतं आहे, जसं की युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे, त्यानंतर 24-24-0 आहे, DAP आहे, 10-26 आहे, MOP किंवा SOP आहे, आणि आमचं स्वतःचं प्रोडक्ट जे आहे ते PIB. असे एक 7 खताचं एक शेड्यूल आहे. जसं की आपण यापूर्वी या प्लॉटचे 2 व्हिडिओ केले, ज्यामध्ये 20-21 डिसेंबरला लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ केला होता. त्यानंतर 2 महिन्यांनी 21-22 फेब्रुवारीच्या आसपास, आणि त्यानंतर आता हा 20 एप्रिल आहे, त्या दिवशी आता हा मी व्हिडिओ करत आहे. तर किती फायद्याची आहे विभागून डोस पद्धती हे सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ करत आहे. आज बरोबर 120 दिवस या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत. आणि परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस आपण लागवड केली होती 20 डिसेंबरला, त्यावेळेस तापमान जे आहे ते 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असायचं. 15 जानेवारीपर्यंत तापमान खूप कमी होतं, त्यानंतर हळूहळू वाढायला लागलं. तापमान कमी असल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये खूपच थोडं थोडं पाणी आपण याला दिलं होतं. त्याचा उल्लेख आपण पाठीमागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सुद्धा केलेला आहे. तर विभागून डोस पद्धती करण्यासाठी किंवा लागेल तसं थोडं थोडं खत देण्यासाठी आपल्याला ठिबक असणं खूप गरजेचं आहे. ठिबक नसेल तर या पद्धतीचा अवलंब करणं खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये जो बेनिफिट आहे तो असा आहे की खताची जी मात्रा आहे ती आत्ता जी रेग्युलर प्रॅक्टिस आहे त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी, जवळपास 75 ते 70-75% खतांची मात्रा जी आहे ती कमी लागते, आणि त्यामुळं आपल्या खताची बचत होते. आता तुमच्या लक्षातच आलं असेल की 120 दिवसामध्ये जवळपास 6 फूट उंचीपर्यंत हा ऊस गेलेला आहे. आणि याची फुटव्यांची संख्या सुद्धा जर तुम्ही बघितली तर अशी अप्रतिम आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्लॉटमध्ये आपण कसलाही बेसल डोस टाकलेला नाहीये किंवा याचा जेटा सुद्धा मोडलेला नाहीये. याला जी आपण खतं दिली ती सर्व ठिबक मधून दिलेली आहेत, आणि ती पण जी मग सुरुवातीला उल्लेख केला, युरिया, अमोनियम सल्फेट, आपलं स्वतःचं सोल्युशन PIB, त्यानंतर 24-24-0, 1846, 10-26 आणि SOP, अशा प्रकारची खतं आपण आठवड्याला एक याप्रमाणे शेड्यूल प्रमाणे देत असतो. तर आतापर्यंत जी खताची मात्रा याला गेलेली आहे ती किती आहे, तर माझे 2 शेड्यूल पूर्ण होऊन 2 राऊंड कंप्लीट होऊन, 7 खताचा 1 राऊंड असतो, असे 2 राऊंड कंप्लीट होऊन तिसऱ्या राऊंडमध्ये मी आपल्या PIB सोल्युशन पर्यंत दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आतापर्यंत 30 किलो युरिया गेलेला आहे एकरी, मी जे प्रमाण सांगतोय ते एकरी. 30 किलो अमोनियम सल्फेट गेलेला आहे. त्यानंतर आपलं जे सोल्युशन आहे PIB ते 7.5 लिटर आतापर्यंत दिलेलं आहे. 24-0 20 किलो दिलेला आहे. 1846 20 किलो गेलेला आहे. 10-26-26 जे आहे ते
20 किलो गेलेलं आहे आणि SOP जे आहे ते 10 किलो आतापर्यंत दिलेलं आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचा हा अजून एक भाग आहे की या 2 लाईनमधलं जे अंतर आहे, सरीमधलं अंतर ते 7 फूट आहे आणि हे 7 फूट अंतर राहिल्यामुळं दुपारच्या वेळेस सुद्धा सूर्यप्रकाश जो आहे तो अगदी खालच्या पानांपर्यंत अजूनही पोचत आहे. त्यामुळं अगदी एकदम सुरुवातीला आलेली खालची पानं ती सुद्धा अजून हिरवीगार आहेत. कारण फोटोसिंथेसिससाठी लागणारा सूर्यप्रकाश अजूनही दुपारच्या वेळी त्यांना मिळत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण विभागून खतं दिल्यामुळं पूर्ण प्लॉटला प्रत्येक बुडाजवळ एकसारखं खत जातं. आपण खत जर विस्कटून टाकलं तर ते सगळीकडे एकसारखं जात नाही. त्याचा निव्वळच फायदा होत नाही अशातला भाग मी बोलत नाही. परंतु खतांची जी मात्रा आहे ती आपल्याला जास्त वापरावी लागते आणि आपल्याला कंटिन्युअस बूस्ट जो आहे तो त्या पिकांना आपल्याला देता येत नाही. म्हणजे टाकलेली खतं ही ठराविक वेळेनंतर परत इनॅक्टिव्ह होतात आणि मग म्हणून आपल्याकडे जर ठिबक असेल आणि ठिबकमधून आपण जर कंटिन्युअसली खतं देऊ शकत असलो तर त्या सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करण्यास कोणती हरकत नाही. आता तुम्ही बघत असाल यामध्ये की जरी 7 फूट अंतर असलं तरी 2 लाईनमधले जे दोन्ही साईडचे जे ज्या वाडं आहे किंवा जे पानं आहेत ती एकमेकाला सध्या कॉंग्रॅच्युलेट करत आहेत. म्हणजे जवळपास ते दोन्ही साईडने एकमेकाच्या जवळ आलेले आहेत. तर याच्यामध्ये आता हे फुटव्यासाठी किंवा याच्या काळोखीसाठी किंवा याच्या वाढीसाठी अगदी सुरुवातीपासून पहिल्या 2 व्हिडिओमध्येही मी ते सांगितलं की फुटव्यासाठी कोणतीही आळवणी किंवा कोणतीही फवारणी याच्यासाठी एक्स्ट्रा आपण केलेली नाही आहे. जी काही खतं आहेत ती त्याला ठिबकमधून दिलेली आहेत. 7 बाय 1.25 फूट याचं अंतर आहे आणि 7 बाय 1.25 फूट अंतर असल्यामुळं प्रत्येक 1.25 फुटाच्या ड्रिपरला चिटकून एक रोप लावलेलं आहे. त्यामुळे जे पण काही खत आपण देईल ते त्याच्या एकदम मुळाजवळ जात होतं. त्यामुळं त्याचा संपूर्ण असा जो भाग आहे खतांचा तो आजूबाजूला न जाता मुळाजवळच गेल्यामुळं त्याचा आपल्याला त्या पिकाला चांगला फायदा होताना दिसत आहे. तर इथं मला आवर्जून असं सांगायचं आहे की जी खतं आहेत आपण समजा बेसल डोसमधून टाकली तरी ती खतं कालांतरानं पाणी दिल्यानंतर पाण्यामध्ये विरघळतात. त्याचं आयनिक स्वरूपामध्ये रूपांतर होतं आणि ती मुळांमार्फत शोषली जातात. म्हणजे ती पाण्यामध्ये विरघळणं हे खूप गरजेचं असतं आणि विरघळली तरच ती त्या पाण्यामध्ये विरघळल्यानंतर ज्यावेळेस मुळं जी आहेत ती पाणी शोषून घेतात त्यावेळेस त्याच पाण्यामध्ये ते आयन्स असतील तर ते पिकांमार्फत लगेच शोषली जातात आणि म्हणून ती विरघळून देणं आपल्या कोणत्याही पिकासाठी खूप फायद्याचं आहे. एकंदरीत मला स्वतःला असं वाटत आहे की 120 दिवसाच्या मानानं हा प्लॉट खूप चांगला आहे किंवा खूप चांगली ग्रोथ आहे. जवळपास 6 फूट उंची ह्या प्लॉटची झालेली आहे आणि आपण बघू शकताय की फुटव्यांची संख्या सुद्धा खूप चांगली आहे. जाडीही त्याला खूप चांगली येत आहे आणि अगदी खालच्या बुडापासून वरच्या कडेपर्यंत सर्व पाने जी आहे ती हिरवीगार आहेत ज्यामध्ये. तर आता इथून पुढं जमेल तसं प्रत्येक शेड्यूलमध्ये कोणकोणत्या खताचं मेकॅनिझम कसं असतं हे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आज मी उदाहरणार्थ तुम्हाला युरियाचं मेकॅनिझम सांगतो. युरिया जो आहे तो 2 गॅसपासून बनलेला असतो. एक जो गॅस असतो तो अमोनिया आणि दुसरा गॅस असतो तो कार्बन डायऑक्साईड. या 2 गॅसचं एक्स्ट्रीम प्रेशरमध्ये म्हणजे हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरमध्ये दोन्ही गॅस एकत्र आणले जातात आणि त्या 2 गॅसपासून बनलेलं जे मॉलिक्यूल आहे तो कार्बामाइड म्हणजे युरिया. ॲक्च्युली तो आयनिक नाही आहे. म्हणजे कसं असतं की आयनिक मॉलिक्यूल जे असतात ते आयनिक सॉल्व्हंटमध्ये विरघळतात म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात आणि त्याचं स्वरूप जे आहे त्याचं रूपांतर जे आहे ते आयनमध्ये होत असतं आणि आयनमध्ये झाल्यानंतर ते पिकांच्या मुळांमार्फत शोषलं जात असतं. पण आता विषय असा आहे की युरिया तर आयनिक नाही आहे, मग तो विरघळतो कसा? तर युरिया हा पोलार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस
थोडेसे इम्बॅलन्स असतात. त्याच्यामुळं तो जो आहे तो पोलार मॉलिक्यूल आहे आणि वॉटर हे पोलार सॉल्व्हंट आहे. त्यामुळं युरिया लगेच पाण्यामध्ये विरघळतो. आता दोन्ही युरिया जो बनलेला आहे ते 2 गॅसपासून बनलेला आहे. एक म्हणजे अमोनिया गॅस आणि दुसरा म्हणजे कार्बन डायऑक्साईड. परंतु आता सध्या आपण बघताय की आता आमच्या भागामध्ये जवळपास 1 एप्रिलपासून जवळपास 38च्या पुढं म्हणजे 40 ते 42 तापमान आहे. आता मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर मागच्या 15 दिवसापासून कंटिन्युअसली 40-42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आणि अशा तापमानामध्ये सुद्धा हा जो प्लॉट आहे पूर्ण असा ग्रीनरी घेऊन आहे. तर याच्यामध्ये मागच्या 4 महिन्यामध्ये आपण थोडीशी ह्याला माती लावून घेतलेली आहे. तर आपण युरियाविषयी बोलत होतो. तर ज्यावेळेस युरिया जर आपण अशा तापमानामध्ये डायरेक्ट ज्यावेळेस आपण जमिनीवर टाकला आणि जमीन जर कोरडी असेल तर त्याच्यामधला जो नायट्रोजन आहे तो अमोनियाच्या स्वरूपामध्ये लगेच हवेमध्ये इव्हॅपोरेट होऊन जातो. त्यामुळे आपल्याला जो नायट्रोजनचा बेनिफिट मिळायला पाहिजे तो आपल्याला किंवा आपल्या तो पिकाला तो मिळत नाही. आणि म्हणून तोच युरिया जर आपण पाण्यामध्ये विरघळून दिला तर तो तिथं डिपॉझिट होईल त्या किंवा त्या मुळांच्या जवळ जाईल. आणि दुसरं असं की युरियामध्ये जो नायट्रोजन आहे तो अमाइड स्वरूपातला आहे. आता अमाइड म्हणजे NH2, तर तो NH2 स्वरूपातला नायट्रोजन काय डायरेक्टली मुळांमार्फत ॲब्सॉर्ब होत नाही. तरी युरियस एन्झाईम म्हणून जे एन्झाईम्स मातीमध्ये असतात, जिथं कार्बनची टक्केवारी जास्त आहे तिथं त्या ठिकाणी एन्झाईम खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आणि ते एन्झाईम्स काय करतात तर अमाइडचं रूपांतर NH2चं रूपांतर अमोनियम म्हणजे NH4 आयॉनमध्ये करतात. तसंच पुढे जाऊन ते NO3 म्हणजे नायट्रेट आयॉनमध्ये सुद्धा रूपांतरित करतात. आणि पिकं जी असतात ती नायट्रोजन जी शोषून घेतात ती अमोनियम म्हणजे NH4 प्लस आणि नायट्रेट NO3 या स्वरूपामध्ये ती शोषून घेत असतात. त्यामुळे आपण युरिया जर असं शेतामध्ये विस्कटून टाकला तर आणि एकदम ड्राय कंडिशन असताना टाकला तर लगेच त्याचं इव्हॅपोरेशन होऊन जातं, व्होलाटाईल होऊन जातो. तर त्यामुळे आपलं नायट्रोजनचं नुकसान होतं. तर म्हणून मला हेच सांगणं आहे की जेव्हा आपण एखाद्या पिकाला जर खत जर पाण्यामध्ये विरघळून दिलं तर त्याला शोषून घेणं सुद्धा ते इझी आहे. म्हणजे आपण खत जरी बेसल डोसमध्ये जमिनीमध्ये टाकलं आणि तिथं समजा पाणीच पोचलं नाही आणि ते विरघळलंच नाही, जर ते खत विरघळलंच नाही तर ते पिकांना उपलब्धच होत नाही. म्हणून विरघळून खत देणं खूप फायद्याचं आहे. तर या प्लॉटमध्ये मला एकंदरीत असं जाणवत आहे की खूप चांगली कंडिशन आहे आणि याची फुटव्यांची संख्यासुद्धा खूप चांगली आहे आणि जाडी पण खूप चांगली आहे. आणि 7x6 लागवड करत असताना आपल्याला अपेक्षित आहे की एका बेटामध्ये आपल्याला अपेक्षित फुटवे जे आहेत ते 8 फुटव्या असतील तरी सफिशियंट आहेत. परंतु माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की 12 ते 14 चांगले फुटवे आहेत, म्हणजे ज्याचा डायमीटर खूप चांगला आहे, जाडीला आहे, असे 12 ते 14 चांगल्या प्रतीचे फुटवे आहेत. आणि अजून बऱ्यापैकी जे फुटवे आहेत त्यातला कुठलाही अजून मला जळालेला फुटवा दिसत नाही. तर मला हेच सांगायचं आहे की आता थोडंसं मला व्हिडिओ करण्यासाठी इथं म्हणजे मला स्वतःला ते काय म्हणतात ते व्हिडिओ करता कमी करता येतोय किंवा लोकांची मागणी आहे की वारंवार व्हिडिओ करा, आम्हाला दाखवा, पण ते मला जमत नाही आहे. म्हणून आता एकदम सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की दर महिन्याला एक व्हिडिओ देत जाईल, परंतु 2 महिन्यातून का होईना एक व्हिडिओ द्यायचा म्हणून मी आज हा व्हिडिओ केलेला आहे. अगदी त्याच्यामध्ये अजून महत्त्वाचं जसं आता तुम्हाला युरियाचं सांगितलं तसंच वेगवेगळ्या खतांचं प्रत्येक 2 महिन्यातून किंवा महिन्यातून एखाद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये एका खताचं मेकॅनिझम जे आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल. तर विषय असा आहे की दिवसांच्या मानानं 120 दिवसांच्या मानानं जवळपास हा 6 फुटापर्यंत पोचलेला आहे. फुटवे सुद्धा एवढे जास्त का निघाले तर अंतर भरपूर आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये कुठलंही आंतरपीक केलेलं नव्हतं. तर जनरली जो शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो की जे ऊस आडसाली करतात त्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम हा येतो की फुटवे निघत नाहीत. मग जिथं पाऊस जास्त असतो सरीमध्ये पाणी साठून राहतं तिथंही फुटवे निघत नाहीत आणि जिथं
आंतरपीक केलं जातं तिथेही फुटव्यांना प्रॉब्लेम येतो. मग अशा वेळेस परत त्याला एक्स्ट्रा काही हार्मोन्स द्यावे लागतात, त्यानंतर जेटा मोडावा लागतो, अशा गोष्टी कराव्या लागतात आणि मग ते फुटवे निघतात. परंतु आपण आता हा सुरू लागवडीचाच म्हणावा ह्याला 20 डिसेंबर म्हणजे जानेवारीपासून जरी आपण सुरू लागवड म्हटली तरी सुरू लागवडीचा हा हंगाम आहे. अंतर भरपूर आहे, 7 फूट अंतर आहे, बुडापर्यंत सूर्यप्रकाश जात आहे. त्यामुळं आणि आंतरपीक नसल्यामुळं त्यामुळे ह्याला कोणताही एक्स्ट्रा हार्मोन्स किंवा GA6BA किंवा कुठलीही फवारणी, कुठली आळवणी याची मला कसलीही गरज पडलेली नाही आहे. त्याच्यामागची कारणे मी तुम्हाला सांगितली, की आंतरपीक नाही आहे, अंतर चांगलं आहे, 2 लाईनमधलं अंतर भरपूर आहे. त्यामुळे जेवढी रिक्वायरमेंट आपल्याला एकरी ऊसांची आहे तेवढी मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. कारण एकरी 5,000 रुपये याच्यामध्ये बसलेले आहेत आणि मला 8 ऊस अपेक्षित आहेत. तर त्या 8 पेक्षा जास्त संख्येची आहे. पुढे जाऊन आता आपण विरळणी आपल्याला शक्य नाही आहे. तर बघूया की विरळणी न करता किती फुटवे याच्यामध्ये जगतात हे पण आपण बघणार आहोत. कारण आपल्याला 8 ते 9 ऊस ठेवणं अपेक्षित आहे. पण विरळणी करायचं म्हटलं तरी अजून खर्च वाढणार आहे. म्हणून आपण विरळणी न करता तसंच ठेवणार आहोत आणि बघणार आहे की त्याच्यामध्ये ते जगतात का किंवा काय. तर आपण बघू शकता की याच्यामध्ये नाही म्हटलं तरी चांगले फुटवे 14 ते 15, 12, 14, 15 मोठे फुटवे म्हणजे ज्यांनी आता कांडी पकडलेली अशी परिस्थिती आहे एकंदरीत. आणि पूर्ण जो प्लॉट आहे तो एकसारखा वाढलेला आहे. अतिशय चांगली ह्याची ग्रोथ आहे. तर बघू शकताय ज्याची ग्रीनरी जी आहे, लीफ इंडेक्स जे आहे ते अतिशय चांगलं आहे. काल काही शेतकरी कोल्हापूर भागातून आले होते आणि ज्यावेळेस त्यांनी बघितलं त्यावेळेस त्यांनी मला एक त्याच्यामध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन, आता ते 30-40 वर्षापासून ऊसाची शेती करतात, त्यांनी मला सांगितलं की ही जी मधली सिल्वर लाईन दिसते ती सिल्वर लाईन इंडिकेट द अतिशय हेल्दी जे आहे ते पान आहे. तर मला हेच सांगायचं आहे की आपण डेफिनेटली हे विभागून डोस पद्धतीचं शेड्यूल केलं पाहिजे. माझा जो मोबाईल नंबर आहे तो मी खाली जे डिस्क्रिप्शन आहे मोबाईलच्या त्या यूट्यूबच्या तिथं मी तुम्हाला तो नंबर देईन. ज्यांना कुणाला शेड्यूल हवा असेल त्यांनी खताचं शेड्यूल त्यांनी मला तिथं व्हॉट्सअप करा, त्यांना मी ते शेड्यूल अवश्य देईन. आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीचा अवलंब करा. नक्कीच तुम्हाला याच्यामधून चांगलं यश हे मिळणार आहे. धन्यवाद.